छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील तमाम आंबेडकरी समाजाला मी हे आव्हान करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आपलं स्वतःचं, आपल्या मुलाबाळाचं आणि पत्नीचं आयुष्य अर्पण करून भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची आपल्याला व्यवस्था करून दिली। त्या आरक्षणामुळे आपल्या समाजातले हजारो लाखो करोडो लोक आज आत्मसन्मान आणि स्वाभिमानानं जीवन जगायला लागले। आम्ही गाव कुसाच्या बाहेर उकिरड्यावर राहणारी माणसं आज बंगल्यामध्ये राहायला लागलो। आम्ही पायी फिरणारी माणसं आज 4 व्हीलर गाडीनं फिरायला लागलो। ज्या माणसांना शाळात बसण्याचा अधिकार नव्हता तीच माणसं आज कलेक्टर, कमिशनर, इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS, आमदार, खासदार आणि मंत्री झाली। ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेल्या हक्काधिकाराची बदौलत आहे। परंतु आजचं मनवादी, जातीवादी भारतीय जनता पार्टीचं RSSचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आम्हाला आरक्षण, या आरक्षणाचे तुकडे करून इथल्या दलित समाजाला विभागणी करून त्या आरक्षणाला उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे। मी या तमाम लढाऊ आणि आंबेडकरी समाजाला हे आव्हान करतो की देवेंद्र फडणवीसला हे ठणकावून सांगा की आंबेडकरी समाजातल्या चळवळीचा लढाऊ बाणा आजही संपलेला नाही। आमच्यात एवढी ताकद आहे की RSS आणि भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं सरकार देखील आम्ही उद्ध्वस्त करू शकतो, ते उलथून लावू शकतो। आणि म्हणून आमच्या आरक्षणाला जर हात लावण्याचा प्रयत्न कराल, ते आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कराल, दलित समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कराल, तर हा लढाऊ स्वाभिमानी आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्काधिकार या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, देवेंद्र फडणवीस असेल, या सगळ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत। येणाऱ्या 25 तारखेला सामाजिक न्याय मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या पश्चिम विधानसभा राखीव मतदारसंघाचे आमदार संजयजी शिरसाट यांच्या घरावर भव्य असा ऐतिहासिक जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला आपण तनमन धनानं सहकार्य करून ऊन वाऱ्याची, पावसाची पर्वा न करता मोठ्या ताकदीनं या मोर्चामध्ये सामील व्हावं, ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार व्हावे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, आमच्यातलं बाबासाहेब आंबेडकरांचं लढाऊ रक्त आणि स्वाभिमानी विचार आजही जिवंत आहे, या देशाला आणि या महाराष्ट्राला दाखवून द्यावं। एवढंच मी तमाम जाती धर्मातल्या लोकांना आणि आंबेडकरी चळवळीतल्या तमाम पक्ष संघटनांना, आमच्या नेत्यांना एवढंच आव्हान करतो। इथे थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय आरक्षण।